पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सरसंघचालक मोहन भागवत यांचं कौतुक करण्यात आलंय। संघाच्या 100 वर्षाच्या मोहन भागवतांचा काळ हा सर्वात परिवर्तनकारी काळ। मोहन भागवतांच्या 75 निमित्त मोदींनी विशेष लेख लिहिलाय। मोदींकडून सरसंघचालक मोहन भागवतांचं कौतुक करण्यात आलं। तर या लेखामध्ये नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोहन भागवत यांच्याविषयी काय लिहिलंय आपण काही मुद्दे पाहू। संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासात मोहनजींचा कार्यकाळ हा सर्वात परिवर्तनकारी कालखंड। गणवेशातील बदलापासून ते शिक्षा वर्गांमध्ये सुधारणा करण्यापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण बदल। कोरोना काळात मोहनजींच्या प्रयत्नांचं आणि संघाच्या कार्याचं कौतुक। मोहन भागवतांनी मूल्यांच्या संवर्धनासाठी प्रसारासाठी आत्मीयतेने स्वतःला समर्पित केलं। मोहनजी यांनी सरसंघचालक पदाच्या जबाबदारीच्या विशालतेला पूर्ण न्याय दिला। त्यासोबत ताकद, बौद्धिक खोली आणि सहृदय नेतृत्व याचीही जोड दिली। वसुधैव कुटुंबकम या मंत्रानं प्रेरित होऊन समता, समरसता आणि बंधुत्वाच्या भावनेला सशक्त करण्यात आलं। या संदर्भात बोलूया। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, पंतप्रधानांनी हा विशेष असा लेख सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लिहिलेला आहे। नक्कीच मित्रांनो, कारण आज सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचा 75वा वाढदिवस आहे। अमृत महोत्सवी वाढदिवस आहे आणि या निमित्ताने संघाने महत्वाचं म्हणजे याच वर्षी म्हणजे विजयादशमीला 2 ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले शतक पूर्ण करत आहे आणि या निमित्ताने हा एक सुवर्ण योग असाच म्हणावा लागेल। आणि या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्तमानपत्रांमध्ये सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांना अभिष्टचिंतन करणारा लेख लिहिलेला आहे। या लेखामध्ये विविध जे गुण आहेत किंवा पैलू आहेत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी त्यांना उजाळा दिलेला। म्हणजे प्रचारकापासून एका साध्या स्वयंसेवकापासून प्रचारक, त्यानंतर सह कार्यवाह, त्यानंतर 2009 मध्ये सरसंघचालक या पदापर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे सरसंघचालकांचा त्याचा या उजाळा केलेला आहे। त्याचबरोबर सरसंघचालक म्हणून डॉक्टर मोहन भागवत यांच्या कार्यकाळात संघाने जे काही बदल अनुभवलेले आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक बदल झाले। त्यामध्ये महत्वाचा बदल हा गणवेशातील आहे, कारण आधी हाफ पॅन्ट वापरली जायची, ती फुल पॅन्टवर आली। चामड्याच्या वस्तू वापरल्या जायच्या त्या कॅनव्हासवर आलेल्या आहेत। त्याचबरोबर संघाचे जे प्रशिक्षण वर्ग होतात त्यात देखील मोठ्या प्रमाणात आमूलाग्र बदल या सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या कार्यकाळात करण्यात आले। या सर्व संबंधाचा जो उजाळा देणारा लेख आहे तो पंतप्रधानांनी लिहिलेला आहे। आणि या संदर्भातील या सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या नेतृत्वात संघ आणखी प्रगती पथावर राहील अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे। तर एकूणच पाहता बरं जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या